देशभर लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. अशातच निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या दौऱ्यांना सुरुवात झाली आहे. रायगड लोकसभेतील ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांच्या देखील जनसंवाद दौऱ्याला सुरुवात झाली असून त्यांच्या जनसंवाद दौऱ्याचा दुसरा दिवस रायगडच्या गोरेगाव, खामगाव, खारगाव, रानवलीमध्ये पार पडला. यावेळी अनंत गीते यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मी मागच्या निवडणुकीचा हिशोब आता चुकता करणार आहे आणि तोही चक्रीवाढ व्याजासह चुकता करेन, असा गंभीर आरोप त्यांनी तटकरेंवर लगावला. यावेळी त्यांनी काँग्रेस सत्तेत असताना जो नीचपणा केला तो नीचपणाच भारतीय जनता पक्ष करतोय. भाजप शिवसेनेत थांबले असते तर त्यांना महाराष्ट्राने एक हाती सत्ता दिली असती. देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता मिळवण्यासाठी सेना फोडण्याची पटकथा लिहिली आहे. राजकीय स्वार्थापोटी सत्तेसाठी भाजप अनेक यंत्रणांचा दुरुपयोग करतोय, अशी बोचरी टीका गीतेंनी भाजपवर केली. यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख अनिल नवघणे, महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप, नंदू शिर्के, नाना जगताप, संजय मानाजी कदम, दीपल शिर्के, सुरेश कुडेकर यांसह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिल्लीपासून दिल्लीपर्यंत होतं, पण त्या काँग्रेसने जो नीचपणा केला नाही त्याच्यापेक्षा नीचपणा आज भारतीय जनता पक्ष करते. आपल्या दलितचं राजकारण कधी आपली पाहिलं होतं का तुम्ही? अनुभव करा. जे राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे, मला वेगळ्या विषयावर बोलायची गरज नाहीये आणि इथला जो आहे तो तर माझ्या खिलगंजीतच नाहीये. त्याचा हिशेब चुकता होणारच आहे. करायचं ना, 7 तारखेला हिशेब चुकता करायचा, पुरा हिशेब चुकता करायचा आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे चक्रीवाढ व्याजानं मागचा हिशेब चुकता करायचा आहे. पण सगळ्या ना व्याजासहित चक्रीवाढ व्याज, साधं व्याज नाही, चक्रीवाढ व्याज, व्याजावर व्याज, तसं व्याजासह चुकता करायचं. मला खात्री आहे की बघा तुमचा ज्या तऱ्हेने जो उत्साह आहे, ज्या तऱ्हेने या जनसंवाद मिळाल्याला मला प्रतिसाद मिळतोय आणि मी संवाद साधताना ज्याप्रमाणे जनतेकडून प्रतिसाद देतोय, लोकांचा प्रतिसाद देतोय, त्यामुळे स्पष्ट आहे मला अजिबात इथे जाहीर करताना संकोच वाटत नाहीये. 2 लाखापेक्षा अधिक मतांनी सीबीआय असो, इन्कम टॅक्स असो, या सगळ्या यंत्रणांचा दुरुपयोग केला जातो. केवळ पक्षीय स्वार्थाकरता, केवळ राजकीय स्वार्थाकरता, आपली सत्ता मिळवण्याकरता, आपली सत्ता टिकवण्याकरता या देशाच्या सगळ्या तपास यंत्रणा आहेत त्यांचा दुरुपयोग केला जातो. शिवसत्ता टाइम्ससाठी गणेश महाप्रळकर, म्हसळा. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.